नमस्कार, मी म्हाडाची रहिवासी आहे, बोळींज इथे विरार वेस्टला। ॲक्च्युली आपला जो स्कायवॉक आहे विरार वेस्टचा रेल्वे स्टेशनचा, त्याच्या खाली चोरीचे प्रकार खूप होत आहेत। माझी स्वतःची पर्स मारली गेली। ती पर्स मारली गेली म्हणून मी माझ्यासमोर जी खाकी वर्दी दिसली, वर्दीतला माणूस दिसला, त्याला मी सांगितलं की माझी पर्स मारली गेली आहे। त्याने सरळ सांगितलं ईस्टला जा, तिकडच्या पोलीस स्टेशनला जा। मी इकडच्या पोलीस स्टेशनला आली, ते सांगतात तिकडे वेस्टला झाली ना चोरी, मग तिकडच्या लोकांना सांगा। मी अनपढ आहे, मला अंगठा बहादूर आहे, मला काही कळत नाही कुठला पोलीस, कुठलं हद्द, कुठली स्टेशन। पण जो खाकीवर्दीतला माणूस बघितला, त्याच्याकडे जर मी मदत मागितली आणि जर मला अशी उत्तरं मिळाली तर मी काय करायचं? एकतर त्या स्कायवॉकच्या खाली प्रचंड गर्दी असते, रिक्षावाल्यांची तशी लाईन असते, सामान फेरीवाल्यांची सामान घ्यायची पण तशी घाई असते, बायकांच्या त्याच वर्दळीमध्ये। आता मी त्याच्यातच सामान घेण्यासाठीच मी पर्स ओपन केली आणि नंतर बघते तर माझ्या पर्समधली छोटी पर्स, जी पैशाचं पॅकेट होतं ते गायब झालेलं होतं। आता त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यानंतर मी 2 दिवसांनी परत माझ्या 2 मैत्रिणींची पर्स मारली गेल्याचं ऐकलं मी। तिकडे नंतर अशीच आमची चर्चा चाललेली त्या बायकांबरोबर, जिथे त्या फेरीवाल्या बायका बसतात त्यांना म्हटलं, अहो इकडे म्हटलं खूप पर्स मारले जातात, पैसे काढायची पण भीती वाटते। तर त्या सांगता, अहो आता हे नेहमीच आहे, रोजच आहे, इथे मारतात म्हणे पर्स, कोण बघतच नाही, दुर्लक्ष करतात। काय करायचं याच्यावर? तुम्हीच आता आम्हाला मयुरेश भाऊ मदत करा आणि काय ते मार्गदर्शन करा। 2 दिवसापूर्वी मी तिकडे स्कायवॉकच्या खाली, आत्ता हल्ली 2 दिवसापूर्वी स्कायवॉकच्या खाली चालत होती मी, माझ्या समोर एका माणसाने खांद्याला लागलेली मोठी पर्स मारून तो माणूस पळाला। बाकीचे लोक ओरडतात आहे, पण तो माणूस तोपर्यंत पर्स घेऊन पळाला। पण ती बाई फक्त रडत बसली। ती बोलली मी कोणाला जाऊ सांगू, कोणाला सांगू? म्हटलं मी पण करून मोकळी झालेली आहे, पण मला पण काही मदत मिळालेली नाही आहे। त्यावेळेला माझ्या पर्समध्ये 5,000 रुपये काढलेले होते, महिन्याचे शेवटचे दिवस होते आणि ते 5,000 रुपये काढलेले होते आणि ते गेले माझे पैसे त्याच्यामध्ये। आता मयुरेश भाऊ तुम्हीच सांगा, ह्याच्यामध्ये मार्ग काढून द्या आम्हाला, कारण तिथे खूप प्रचंड गर्दी होते आणि खूप तिथे पर्स मारण्याचे प्रकार खूप होत आहेत सध्या तिकडे। विरारमध्ये वेस्टला आमचं म्हाडा संकुल आहे, तिथे आम्ही राहतोय। परंतु आहे ना, तिथे आसपास येताना, स्टेशनवरून येताना वगैरे लोकांची इतकी गर्दी झालेली आहे आणि जेव्हा गर्दी नसते किंवा गर्दीच्या वेळी किंवा गर्दी नसताना सुद्धा पाकिटमारीचे आणि खूप घाणेरडे प्रकार चाललेले असतात। तर यावर नियंत्रण असावं असं आमची मागणी आहे। आज मयुरेश भाऊंबरोबर आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आमची अशी विनंती आहे की या सगळ्यावरती त्यांनी नियंत्रण ठेवावं आणि आमचा परिसर हा व्यवस्थित करावा। CCTV लावण्यात यावं आणि तिथे पोलिसांची वर्दळ वाढवून त्यांनी त्या गस्त ठेवावी अशी आमची मागणी आहे। माझं नाव श्यामल तेली आहे। इकडे मी विरार वेस्टला राहते म्हाडामध्ये, पण तिकडे जे मंगळवार मार्केट बसतं तिथे त्या माझी मंगळवार मार्केटमध्ये पर्स मारली गेली। मारल्यानंतर पर्स पण मला ती 15 मिनिटानंतर जी भेटली ना, त्याच्यामध्ये काहीच नाही, मी पूर्ण माझं पॉकेट असल्या, म्हणजे माझा नंबर होता, फोन नंबर, त्यामुळे मला फक्त कॉन्टॅक्ट करून तुमचं पॉकेट इथे भेटलंय म्हणून सांगितलं गेलं आणि त्यातला एकही पैसा त्यात राहिला नाहीये। मग असं जर चोरी जर करून प्रत्येक वेळेला जर आम्ही भाजी घ्यायला जात असताना जर असा प्रकार घडला तर आम्ही काय करायचं? तर आम्ही इकडे, तुम्ही आम्हाला काही मदत करू शकत असेल मयुरेश भाऊ तर तुम्ही सांगा आम्हाला। आम्ही आयुक्तांना भेटलो तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की अशा पद्धतीमध्ये हे नको व्हायला चोरी प्रकार तिकडे, तर तुम्ही फक्त तिथे एखादे कॅमेरे तरी बसवा, समजा जर अशा काही घटना झाल्या। कारण मी त्यावेळेला शोधले कॅमेरे कुठे, मग तिथले कोणत्याही दुकानामध्ये कॅमेरे लावलेले नाहीत किंवा तिकडच्या रस्त्याला कुठेही 4 रस्त्याला पण कॅमेरा लावलेला नाहीये। त्यामुळे मला कोणी माणूस भेटला नाही आणि मी इथल्या पोलीस स्टेशनला गेले होते, तिथल्या बीटला, वेस्टच्या तिकडला, तर तिकडच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला ईस्टला जा। ईस्टला पण मी इथं येऊन एंट्री केली तर ते बोलले की इथे तुमची आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही, तुम्ही अर्नाळा पोलीस स्टेशनला जा। मी महानगरपालिकेला सांगू इच्छिते की मी म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये आम्ही राहतो आणि सध्या अशा काही घटना घडत आहेत, चोरीच्या वेळी घटना घडत आहेत किंवा आता रेल्वे स्टेशनच्या बाजूला प्लॅटफॉर्मच्या बाहेर सुद्धा महिलांना याचा करताना त्रास होतो आहे। 2-3 महिलांच्या आमच्या बॅगा, पर्स वगैरे चोरी झाल्यात, तर आम्ही कोणाकडे तक्रार दाखल करायची? विरार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा उलटसुलट उत्तरं मिळतात की वेस्टला दाखल केली तर तुम्ही ईस्टला जा, ईस्टला दाखल केली तर तुम्ही वेस्टला जा। पण आमच्या एरियामध्ये जवळपास पोलीस स्टेशन असल्यामुळे आम्हाला असं तक्रार करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहेत किंवा आता अशा जर चोरीच्या घटना जर का वारंवार घडत असतील तर आम्ही असं म्हणू शकतो महिला सुरक्षित नाही आहेत। तर त्याच्याकरता महानगरपालिकेने लक्ष द्यावे किंवा जागोजागी ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावेत, कारण की लहान मुलं सुद्धा परिसरामध्ये वावर असतो, फिरत असतात, महिलांना सुद्धा याचा करायला त्रास होतो। जसं की म्हाडा कॉम्प्लेक्स आहे, यशवंत नगर आहे, विरार पोलीस स्टेशन आहे, विराटनगर आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी CCTV नाहीत किंवा चोरीच्या घटना अशा वारंवार होत असतील तर आम्हाला महिलांना सेफ्टीसाठी पोलीस स्टेशन तरी, एखादी पोलीस चौकी तरी तयार करून द्या किंवा CCTV तरी लावण्यात यावेत आणि याच्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे अशी विनंती आमची महिलांची।